हॅलो एव्हरीवन, मी किशोरी न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण फर्स्ट पार्टमध्ये बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं. त्यामध्ये आपण बोटनेक ब्लाऊज विथ फोरटक्स ह्याचं कटिंग पाहिलं होतं. आजच्या आपण सेकंड पार्टमध्ये आपण स्लीवचे कटिंग आणि फोरटक्स ब्लाऊज बोटनेकचं स्टिचिंग कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करणार आहे त्याआधी आपल्याला जे आपलं लाइनिंग आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे. स्टार्ट आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. स्लीव्ज आपण फॅब्रिकवरच डायरेक्ट लाइनिंग आहे त्यावरच कट करून घेऊया. नॉर्मल स्लीव्ज आहे त्याची हाईट 10 इंच आहे प्लस त्यामध्ये 1 इंच मार्जिन. त्यानंतर आपण स्लीव्जला फक्त वरच्या बाजूला प्लीट्स असतात ते स्लीव्ज बनवतोय आपण. त्यासाठी मी 4 इंच एक्स्ट्रा मेजरमेंट घेतलंय. नॉर्मल स्लीव्सची हाईट प्लस 1 इंच प्लस 4 इंच. त्यानंतर जी आपली मार्जिन इन्क्लूड करून जी हाईट आली त्यानंतर आपण इथे 3.5 इंच घेणार आहे. खूप सोपं आहे हे. तुम्ही एकदा जरी प्रॅक्टिस केलं तर समजेल तुम्हाला. त्यानंतर जो आपला दंड आहे स्लीव्ज जो बायसेप राउंड आहे आपला, मी तुम्हाला मेन्शन केलं मागच्या वेळेस की ज्यावेळेस स्लीव्ज आपली असते ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेतो त्यावेळेस स्लीव्ज आहे आपली ही आपण इथला जो राउंड आहे स्लीव्हचा तो घेतलेला आहे. हा 7.25 म्हणजे पूर्ण 14.5 आहे तर त्याचा अर्धा आपण 7.25 घेतला. त्यानंतर ह्या 7.25चा अर्ध करायचे, हाफ घ्यायचे आपल्याला. तिथून वर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर ह्यामध्ये क्रॉस लाईन करायची. ह्या क्रॉस लाईनच्या मध्ये हा आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यानंतर वरचा जो शेप आहे तो बाहेरून घ्यायचा. परत एकदा सांगते बघून घ्या. 7.25 हा आपला बायसेप राउंड आहे. स्लीव्हचा हा वरचा राउंड त्याचा मी अर्धा केलाय, हाफ घेतलाय. तिथून एक लाईन ड्रॉ केली. हा जो स्क्वेअर आलाय इथे आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली, हा शेप ड्रॉ केला आणि हा बाहेरचा शेप. फ्रंट पार्टचा शेप आपण कट करून घेऊया. ह्या स्लीव्हजला स्लिट्स खूप छान पडतात. हा इथे आपला जॉइंट असणार आहे. आपण अस्तरला एकाच साइडला जॉईंट करणार आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण जे पेपर कटिंग केलं होतं ते आपण पेपर कटिंग आता जे आपले लाइनिंग आहे त्यावर ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्टही फॅब्रिकवर लाइनिंगवर कटिंग केलं तरी चालेल.
ट्रिक सांगते तुम्हाला. आता आपण जे टक्स आहेत, जे नेकचे ड्रॉ केलेले होते ते आपण ह्या पेपरवर ड्रॉ केलेले होते, पण आपल्या लाइनिंगवर हे ड्रॉ केलेले नाहीये. तर परत आपल्याला मेजरमेंट घ्यायला लागू नये, आपण ह्यावर ठेवलंय. ह्यातून हे टक्स दिसत आहेत आपल्याला, ते हे ह्यावर ड्रॉ करून घ्यायचे. त्यामुळे तुम्हाला परत मेजरमेंट टाकण्याची गरज नाहीये. ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ऑलरेडी ही ट्रिक माहित होती का ते पण मला मेन्शन करा. बॅक पार्ट ड्रॉ करूया आपण. कट केलेलं आहे आपण, ते मेन फॅब्रिक वर ठेवून आपण कट करून घेऊया. कट करताना थोडस पाव इंच मार्जिन एक्स्ट्रा आपण ठेवणार आहे मेन फॅब्रिक साठी. ते मार्जिन आपल्याला आपण प्रेस केल्यानंतर ते श्रिंक होऊ नये म्हणून एक्स्ट्रा ठेवायचंय. जे आपलं लाइनिंग होतं त्याला मेन फॅब्रिक लावून आपण रेडी करून ठेवलेला आहे. आता आपण बॅक पार्ट घेऊया आणि त्याला बॅकचा जो आपण शेप हा कट केलेला होता त्याला कॅनव्हास लावून घेऊया. बॅक नेकचा जो वरचा बोटनेकचा नेक आहे त्यासाठी आपण कॅनव्हास लावून घेऊया. बॅकचा हा जो नेक आहे त्याला आपण कॅनव्हासच लावायचे. त्याला सिंपल जी आपली स्ट्रिप्स असते किंवा पट्ट्या असतात त्या स्टिच करायच्या नाही, कॅनव्हासच लावायचा आहे त्याला. तरच तुमचा बोटनेकचा शेप प्रॉपर फिटिंग मध्ये बसणार आहे. बॅक जो टक्स आहे तो 4.5 इंचाचा घेतलाय आपण आणि असा 4 इंच. दोन इंचची पट्टी आपण बॅक पार्टला लावतोय. बॅक पार्ट आपला बनवून रेडी आहे. आपण आता फ्रंट पार्ट बनवूया.
आपण दोन्ही साइडला ट्रेस करून घेतलेले आहेत. आपण आता टक्स घालून घेऊया. जो सेंटरचा हा टक्स आहे खालच्या बाजूचा, हा आपण 1.5 इंचाचा घेणार आहे. त्यानंतर हा जो साइडचा टक्स आहे तो 1.5 इंचाचा घेणार आहे. त्यानंतर फ्रंटचा पण साइडचा टक्स आपण 1.5 इंच घेणार आहे. टक्स आपले तयार करून झाले. ह्याला प्रेस करून घेतलं तर आणखीन छान फिनिशिंग तयार होते. फिनिशिंग पण चांगले दिसते आणि हे टक्सचे पण चांगले दिसतात. टक्स करून झाल्यानंतर आपण क्रॉस पट्टी जोडूया. बऱ्याचदा फिटिंग प्रॉपर येत नाही, त्यासाठी तुमची क्रॉस पट्टी तुम्ही व्यवस्थित जोडलेली नसती, त्यामुळे तुमचं फिटिंग प्रॉपर येत नाही. इथे बॅक पार्टचं माप घ्यायचंय आपल्याला क्रॉस पट्टी जोडण्यासाठी. हा जो टक्स आपण 1.5 इंचाचा घेतलाय तो तुम्ही अर्धा पण इंच घेऊ शकता. त्यानंतर इथे 3 इंच फ्रंट साइडला. त्यानंतर क्रॉस पट्टी इथे आपण जी लाइनिंगची क्रॉस पट्टी ते खालच्या बाजूला ठेवणार आहे. हे असं स्टिच करून घ्यायचं. दाखी करून घ्यायची. त्यानंतर राउंड करून क्रॉस पट्टी अशी बनवून आपली तयार झालेली आहे. पाहू शकता फिनिशिंग पण खूप छान आलंय आणि खूप सोप्या पद्धतीने होते ही क्रॉस पट्टी. 1.5 इंच मार्जिन वर आपण स्टिच करणार आहे. लुक्स पट्टी बनवते आपण दुसऱ्या बाजूला. लुक्स पट्टी बनवताना आपल्याला आतल्या बाजूनी जी पट्टी 3 इंचाची बनवली ती आतल्या बाजूनी ठेवायची आणि मग नंतर स्टिच करायचं. कॅनव्हास लावूया आपण आता ह्याला फ्रंट पार्टला.
इथे आपण फोल्ड करणार आहे कॅनव्हास. फ्रंट आणि बॅक पार्ट बनवून रेडी झालाय. आता आपण जॉईंट करून घेऊया शोल्डर. हे इथे असं मॅच करायचंय. हे पण इथे मॅच करून घ्यायचंय, म्हणजे आतमध्ये फोल्ड केल्यावर फिनिशिंग ही प्रॉपर दिसते. जी स्लीव्ज बनवलेली आहे त्याला आधी प्लेट्स घालून घेऊया आपण. हे स्लीव्ज असं बनवून रेडी होते. दोन्ही स्लीव्ज बनवून घेऊया आणि जॉईन करूया. तुम्ही ह्या प्लेट्स स्लीव जॉईन करता करता पण लावू शकता. दोन प्लेट्स एक्स्ट्रा होत आहेत. आपण 3-3 घालून घेतल्या होत्या. 2 प्लेट्स एक्स्ट्रा होत आहेत. 2 प्लेट्स एक्स्ट्रा बसत आहेत आपल्याला स्लीवला. फिटिंग साठी आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे एकमेकाला. आता आपण फिटिंग टाकून घेऊया. 38 आपलं फिटिंगचं माप आहे. त्याचा चौथा भाग 9.5 वर इथं मेजरमेंट्स घेऊया. कंबर आपली 31.5 आहे, पण इथे आपण 32 घेऊया. थोडं लूजिंग, अर्धा इंच लूजिंग सोडूया. स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. 5.5 आपला दंड आहे. जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपण कट करून घेऊया. असेच इंटरेस्टिंग आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतायत ते पण मला कमेंट करून सांगा. आजचा जो व्हिडिओ आपण स्टिचिंगचा पाहिला त्याचा रिझल्ट पण मी दाखवणार आहे. जर प्रॉपर फिटिंग मध्ये तुमची क्रॉस पट्टी व्यवस्थित असेल आणि स्लीव्हचं कटिंग आणि स्टिचिंग पण व्यवस्थित असेल तर ते हे तुमचं फिटिंग एकसारखं येणार आहे. बघू शकता किती भारी फिटिंग आलं आहे. नेक पण प्रॉपर बसलाय. स्लीव्स पण खूप छान दिसतात. बॅकचा लुक पहा.
बॅकला तुम्ही दुसरी कोणतीही डिझाईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा.